जमणार आहे का स्वयंपाक करायला? तायडीला करू दे. इतकी वर्ष मीच एकट्याने केलं ना इथं. वा, तुझ्या अशा वागण्याचा मला त्रास होतो बा. तुम्ही मालकीन बाई आहात, तुम्ही मला बा नका म्हणू. माझी पारू मला बा म्हणायची. लेकरांच्या चुका आई बाबा पदरात नाही घेणार तर कोण घेणार? बा, मला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे सांग तूच. तुम्ही मोठी माणसं आहात, तुम्हाला आमच्या सारख्यांची काय गरज आहे? तुम्ही हाक मारली ना तर 50 माणसं हाताखाली दिमतीला उभी राहतील. तुम्ही माझ्या इथं झोपडीत नका राहू. तुम्ही जा, तुमच्या बंगल्यात जा, निघा. बस झाला बा आता तुझा. तू तू सांग ना, तू सांग ना, मी 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 काय करू म्हणजे तुझा समदा राग निघून जाईल. तू सांगशील ते करायला मी तयार आहे. मला माझा आधीचा बाप पाहिजे. खरंच तुला तुझा बा पाहिजे? वय वय? मग मी जे सांगेन ते तुला करावं लागेल. सौभाग्यवती भाऊ, तुमच्या सुनेला सुख समृद्धी लाभो आणि तिच्या रूपाने तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहो. गुरुजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ही माझी सून नाही आहे. माझ्या डोक्यात आहे एक मुलगी दादासाठी. दाखव ना. काकू कशाला? पारू, तुझी हिम्मत कशी झाली हा विचार करण्याची? हे बघ, मला हे मान्य आहे की पारू एक अतिशय चांगली मुलगी आहे, गुणी मुलगी आहे. तिने या घरासाठी खूप त्याग केलाय. मग मी तिला या घरच्या मुलीचा दर्जा द्यायला तयार आहे. काय म्हणतोय मी? ठीक आहे, बोलतो. तुम्हाला जर का तुमच्या आधीचा बा तुम्हाला हवा असाल तर तुम्हाला हे मंगळसूत्र गळ्यातून काढून फेकून द्यावं लागेल. एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना मला की बाईने ते शेवटच्या श्वासापर्यंत काढायचं नसतं. का त्रास देतोय तायडीला? आत्ता सुटल्या ना ती आजारपणातून. दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. किती वेळेला सांगितलंय? चाल बाहेर. गणू, गणू, बा काय चाललंय तुझं? तू माझा ना गणीवर कशापाई काढतोयस? काय विचारलं मी? तुला जमत नाहीये का मंगळसूत्र काढायला? मी काढतो. नाही, मी मी हे मंगळसूत्र नाही काढू शकत. नाही काढणार? नाही. आधीचा बा नको? बा का मंगळसूत्र? बा हवाय का मंगळसूत्र? नाही. बा हवाय का मंगळसूत्र? नाही, प्लीज. तुला जमत नसेल तर ते मंगळसूत्र
मी हे मंगळसूत्र नाही काढणार. अहिल्या, आता प्रीतम जे काही बोलला त्याचाच विचार करतेस ना? श्रीकांत, हा मुलगा कधी मॅच्युअर होणार आहे? म्हणजे आपलं स्टेटस काय, आपला भाऊ काय करतो, त्याची पार्टनर कशी असायला हवी, ह्याचा सिरियसनेस कधी येणार आहे त्याला? हे बघ, आदित्य आणि पारू एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रीण आहेत, हे मला मान्य आहे. आणि आय एम व्हेरी शुअर आदित्यने पारूबद्दल असा विचार कधीही केला नसणार आहे. आणि पारूनी तर स्वप्नात सुद्धा आदित्यबद्दल असा विचार केला नसेल, कारण तिला तिच्या मर्यादा माहिती आहेत आणि पारूवर मारुतीचे संस्कार आहेत. तरीही प्रीतमने असं का करावं? ते त्याच्या मनात जे आलं ते बोलून टाकलं त्यांनी. त्याच्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? टेन्शन नाही, पण श्रीकांत, आदित्यच्या बायकोबद्दल मी अतिशय सिरियस आहे. त्याची बायको कशी असेल ह्याचं क्लिअर चित्र आहे माझ्या मनात. आणि पारू एक चांगली मुलगी आहे, तिला चांगला मुलगा मिळावा आणि त्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा असं खरंच मला मनापासून वाटतं. पण म्हणून पारू या घरची सून नाही होऊ शकत. श्रीकांत, तुला माझं म्हणणं पटत नाहीये का? म्हणजे तुला पण प्रीतम सारखंच? नाही 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 नाही. खरं तर पारूसारखी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही. माहित नाही तिच्या नशिबात कोण आहे. मारुती मामा तर पारूला घरात ठेवून गेला तयार नाहीये. आत्ता आपल्यासाठी फक्त आईंनी तुमचं नातं स्वीकारणं जास्त महत्वाचं आहे. मग मारुती मामा पण स्वीकारतीलच. मी जर असं मस्करीमध्ये जाऊन आईला हे सुचवलं की पारू तुझी बायको होऊ शकते, एकदम तुझी कॉपी म्हटलंच तरी चालेल. मग तिचा फोटो असेल तर प्लीज मला दाखव. बघू मलाच दाखव ना. काकू कशाला? पारू, तुझी हिम्मत कशी झाली हा विचार करण्याची? हे बघ, मला हे मान्य आहे की पारू एक अतिशय चांगली मुलगी आहे, गुणी मुलगी आहे. तिने या घरासाठी खूप त्याग केलाय. मग मी तिला या घरच्या मुलीचा दर्जा द्यायला तयार आहे. प्रीतम काय झालं? अरे काय झालं? बस 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 बस. काय झालं? हा? नाही काय नाही ब्रो. काय? आय एम सॉरी. कशाबद्दल पण? आई तुला माझ्यामुळे ओरडली. हे चिल, एवढं काय नाही. नाही यार, खरंच सॉरी. अरे चुके, मला सवय आहे. चिल चिल. प्रीतम सर, कापे ठेव ना, मी नंतर. बर. काय झालंय? तुम्ही दोघे असे शांत का बसलात? नाही काय नाही, असंच बसलोय जरा. तुम्हाला शपथ आहे माझी, सांगा काय झालंय? पारू ऍक्च्युली नाही, थांब, मला सांगू दे तिला. पारू मगाशी काय? प्रीतम सर, माफ करा आम्हाला, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. खरंच खरंच माफ करा. गप्पे,
आई दोघं पण फॉर्मॅलिटी केल्यासारखं वागतंय रे माझ्यासोबत हा. आणि माझ्या आणि प्रियाच्या लग्नाच्या वेळी तुम्ही जे काय केलं ना ते विसरलो नाहीये मी. खाल्ल्या तुमच्यासाठी 2-4 शिवाय तर काय फरक पडतो. आता हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. एक ना एक दिवस आई पारूला सून म्हणून नक्की स्वीकारेल. प्रीतम सरांचा आणि प्रिया मॅडमचा किती विश्वास आहे माझ्यावर, पण आमचं नातं मी बाला कसं पटवून देऊ. मी आलेच. सुमन, आता तूच सांग मी काय करू. एक बाप आहे ना, जो आपल्या मुलासाठी, आपल्या मुलांसाठी आयुष्यात कधी काय करणार आहे ना, ते पण करून बसलो मी. माझ्या या हातांनी विष खाऊ घातलं माझ्या पोरीला. जीव घ्यायचा प्रयत्न केला. कसं सांगू तिला की ही मोठी माणसं आहेत, ती नाही स्वीकारणार तिला. पण मोठी मोठी स्वप्न बघायला लागली ती. सुमन, आपण कशी गरीब माणसं, आपण असं खाली बघून चालायला पाहिजे. वर तोंड करून चाललं की माणूस तोंडावर पडणार ना. मला नक्की वाटतंय ही एक दिवस तोंडावर पडणार. त्या दिवशी अख्खं जग माझ्या तोंडात शेण घालेल. म्हणाल नोकर असून मालक व्हायचा प्रयत्न केला आणि माझ्या नोकरीवर, माझ्या श्रद्धेवर, माझ्या स्वामीनिष्ठेवर शंका उपस्थित करते. सुमन, तू मला सांग, एवढं ओझं घेऊन मी कसं जगणार. थकलो मीच मरतो आणि सगळ्यांना याच्यातनं मोकळं करतो. काय चाललंय? अरे आज प्रीतम आणि प्रिया ब्रेकफास्टला नाही आले ना? तुमच्या प्रीतमचं माहित नाही, पण प्रिया सकाळ सकाळीच कुठल्या तरी मीटिंगला गेलीये. अच्छा. आणि वहिनी, तुम्ही त्या पारूला आराम कर असं सांगायची काय गरज होती? सगळी कामं मला एकटीला करायला लागतात. या घरातल्या सुनेला आणि घरातल्या नोकरांना जरा सुद्धा जबाबदारीची जाणीव नाहीये. एकटी करते मी सगळं. दामिनी, जरा शांत बसला. काय जास्त बोललं ना की चेहऱ्यावरती अशा सुरकुत्या पडतात. हो का? हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग प्रीतम. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. श्रीकांत, तुझ्या लक्षात आलंय का, गेल्या काही दिवसात आपण प्रीतमच्या आवडीनिवडींकडे जरा दुर्लक्षच करतोय. किती दिवसात आपण प्रीतमच्या आवडीचा मुगाचा शिरा नाही बनवला ना? सावित्रीला सांगते आजच बनवायला. मला नकोय काही. श्रीकांत, माझ्या लाडक्या प्रीतमवर किती जीव आहे हे माहितीये ना तुला? बाबा, म्हणून काल मला ओरडा मिळाला नाही का? अरे असं काय, आईचे शब्द कितीही कडू वाटले तरी ते गोडच लागतात, हो की नाही श्रीकांत? खरंय. हो ना, खूप गोड लागतात. म्हणजे इतके गोड लागलेत ना मला ते शब्द की कालचा अख्खा दिवसभर मी त्याच शब्दांचा विचार करत होतो. प्रीतम, आय एम सॉरी. खरंच सॉरी. मला मान्य आहे की मी ओव्हर रिॲक्ट केलं, पण तुला माहितीये ना, आदित्यच्या बाबतीत मी हे असं काही नाही ऐकून घेऊ शकत. आणि आतापर्यंत हे तुला माहिती असायला हवं. पण आई. हो, पण आता मला तुझी काळजी नाहीये, कारण तुझ्या आयुष्यात आपल्या घरात प्रिया आली आहे.
तसंच एकदा माझी मोठी सून आली ना की मी मोकळी होईल. म्हणजे मला आदित्यची सुद्धा काळजी राहणार नाही. आदित्य, वहिनी काय बोलतायत ते ऐकतोस ना तू? की तू आधीच कुणीतरी शोधून ठेवलंय स्वतःसाठी? दामिनी, आदित्य माझ्या शब्दाबाहेर नाहीये हे माहितीये ना तुला? हो हो का आदित्य? दामिनी सुलकुती. दादासाहेब, मारुदादांचा फोन. मारुदादा, चक्क तुमचा फोन. माझं जरा तुमच्याकडं काम होतं म्हणून फोन केला. काय काम होतं बोला की. साहेब काय आहे, मला तुमच्याकडं तुमच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळेल का? काम आणि माझ्याकडे? तुम्ही तर किर्लोस्करकडे जॉबला आहात ना, आणि तेही कित्येक वर्ष झाली. नाही ते समजा खरं आहे, पण काय आहे, माझी जरा खाजगी अडचण आहे, म्हणून मला काम मिळालं तर बरं होईल. मारुती दादा, तुम्ही खूप प्रामाणिक माणूस आहात. मी तुमचं तिकडचं जॉब सोडायचं कारण काय तुम्हाला विचारणार नाही, पण तुम्ही माझ्याकडे काम करणार हे नक्की, आणि ते मला आवडेल सुद्धा. मग तुम्ही आजपासून जॉईन करताय? नाही नाही साहेब, ऐका ना, काय आहे, मला जरा 2 दिवसाचा वेळ द्या ना, कारण मी याच्याबद्दल अजून आईला मॅडमशी काही बोललेलं नाही आहे. मी एकदा त्यांच्याशी बोलून घेतो, त्यांना कळवतो, त्यांचा निरोप घेतो आणि मग तुमच्याकडं जॉईन होतो. चालेल ना? ठीक आहे, तुम्ही या 2 दिवसाने. मग हा वय वय, माझ्यावर लय उपकार झाले हा तुमचे, धन्यवाद. दमले दमले रे दमले. वहिनींना काय गरज होती त्या पारूला आराम कर म्हणून सांगायची? सगळी कामं मलाच करायला लागतात. मी काय नोकर आहे का त्या पारू सारखी? नको झालं मला आज. नको. आता कोणाचा फोन आहे? या आता किर्लोस्करांच्या घरात रूम सर्व्हिस सुद्धा सुरू केली आहे का? ती पारू जशी खायला प्यायला घेऊन जायची तशी मला पण घेऊन जायला लागतंय वाटतं. कोण आहे आता? प्रतीक? अच्छा, म्हणजे हॉस्पिटल मधल्या काहीतरी कामाचाच फोन असणार. हा प्रतीक, बोल बाळा, कसं आहेस तू? हॅलो दामिनी मॅडम, एक गुड न्यूज सांगायची. गुड न्यूज? अच्छा अच्छा, तुझं प्रमोशन वगैरे झालं का? कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल दी बेस्ट. अशीच कामं करत राहा. अहो प्रमोशन नाही हो, तुमची ती पार्वती आहे ना, पारू जी ऍडमिट होती, तिचं बिलिंग झालंय. तुम्ही डिपॉझिट घेऊन जा. ए ऐक ना प्रतीक, त्या पारूचा आणि आमचा काही संबंध नाही. तिचं डिपॉझिट त्या मारुतीला घेऊन जायला सांग. ठेव. मॅडम ऐका तरी. काय आहे ही? काय गुड न्यूज होती का? बॅड न्यूज आहे ती परत आली ते. अहो गुड न्यूज ही आहे की त्या बिलवर तिचं नाव आहे, पार्वती आदित्य किर्लोस्कर. अरे प्रतीक, नको ना सांगू. मी आता काय म्हंटल तुला? आमचं एक मिनिट प्रतीक, तू काय नाव घेतलंस आता? पार्वती आदित्य किर्लोस्कर. तू खरंच गुड न्यूज दिलीस. तू बरं झाला मलाच पहिला फोन केलास. आता ऐक, तू ना हॉस्पिटलमध्ये सांग की किर्लोस्करांशी कॉन्टॅक्ट झालाय आणि ते येणार आहेत डिपॉझिट घ्यायला. त्यामुळे दुसऱ्या कुणालाही काहीही सांगू नका, फोन करू नका, असं कळव. हा हो हो. आणि हा, तू ना जर अशीच कामं करत राहशील ना माझी, तर तुझं प्रमोशन मी स्वतः करून घेईन. चल, थँक्यू, बाय. वाव, बिलवर नाव आहे पार्वती आदित्य किर्लोस्कर. एक काम करते, आत्ताच्या आत्ता जाते आणि वहिनींना जाऊन सांगते. नाही नको, मी जर वहिनींकडे गेले तर वहिनी माझं ऐकूनच घेणार नाहीत. उलट माझाच गाल एकतर लाल किंवा काळा करतील. पेक्षा मी एक काम करते, हा, मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाते, तिथे पुरावा गोळा करते आणि मग वहिनींना जाऊन भेटते.